सो हाय फ्रेंड्स, हॅलो नमस्कार, सोनल हियर. सो आज मी तुम्हाला माझी कॅबिनची पूर्ण टूर देणार आहे, दाखवणार आहे माझं कॅबिन कसं आहे. सो प्लीज स्टे ट्यून राहा माझ्या व्हिडिओसाठी. अँड मेन इम्पॉर्टंट थिंग, कॅबिन ओपन करण्यासाठी तुम्हाला ही की इम्पॉर्टंट आहे. जर ही की नसेल तर तुम्ही कॅबिन ओपन नाही करू शकत. आणि जर ही की तुम्ही हरवली तर तुम्हाला $100 फाईन भरावे लागणार. So this key is very important to enter in your cabin. So stay tuned for this video. सो गाईज, मी कॅबिनमध्ये एंटर झाली आहे आणि हे आहे माझं कॅबिनचं डोर. सो इथे सर्व इन्फॉर्मेशन दिली असते. रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनल. जर इव्हॅक्युएशन करायचं असेल तर तुम्हाला कुठे जावं लागणार, तुमचं कॅबिन नंबर, लाईफ जॅकेट कसं घालायचं, तर हे सर्व इन्फॉर्मेशन कॅबिन डोरवरती लिहिलेली असते. सो गाईज, माझ्या राईट साईडला आहे हे, जिथे आपण आपले क्लोथ्स हँग करू शकतो फॉर यू अँड युअर कॅबिन मेट. सो तुम्ही बघू शकता माझे पण क्लोथ्स आहेत आणि माझे कॅबिन मेटचे पण आहेत. आणि खालती आहे छोटासा शू रॅक. सो माझे पण शूज आहेत आणि माझे कॅबिन मेटचे पण आहेत. आणि हे छोटासा डस्टबिन, ब्रूम, डस्टपॅन. सो माझ्या लेफ्ट साईडला आहे माझं वॉशरूम अँड बाथरूम. दोन्ही पण सेम असतं. सो मी तुम्हाला ओपन करून दाखवते कसं आहे. हे आहे वॉशरूम. आमचं वॉशरूम नेहमीच नीट अँड टायडी असतं, क्लीन असतं. सो हां, इथे तुम्ही तुमचे सर्व शॅम्पू, सोप, सर्व काही ठेवू शकता. सो माझ्या कॅबिन मेटची बॅग आहे. तर इथे 2 चेअर्स आहेत, एक माझ्यासाठी आणि एक माझ्या कॅबिन मेटसाठी. आणि हे स्टडी टेबल, बट इथे आम्ही स्टडी तर करत नाही, फक्त हे सर्व असं सामान मांडलेलं असतं. तर तुम्ही बघू शकता. आणि हे आहे आमचं मोठं वॉर्डरोब, एक माझ्यासाठी आणि एक माझ्या कॅबिन मेटसाठी. सो हे माझे क्लोथ्स मी बघू शकता. मी आता साइन ऑफ होते म्हणून मी सर्व माझं पॅकिंग करून ठेवलं आहे. वरती आहे आमचं लाईफ जॅकेट. सो जर आमची ड्रिल असेल तर आम्ही ते लाईफ जॅकेट घेऊन जातो. इथे आहे आमचा मोठासा टीव्ही, सॅमसंगचा आहे. हां, आय थिंक सॅमसंग. सो इथे आम्हाला काही पण बघायचं असतं तर आम्ही टीव्ही ऑन करतो आणि बघतो. जर सॉंग्स ऐकायचे असतील तर ते पण ऐकतो. बघा. आणि हे इम्पॉर्टंट फोन. जर तुम्ही लेट झाले, जर तुम्ही मेडिकलमध्ये आहात तर तुम्ही इथे तुमच्या शेफचा नंबर डायल करून त्यांना इन्फॉर्म करू शकता. किंवा तुम्ही लेट झाले तर तुमचे शेफ तुम्हाला तुमच्या कॅबिनमध्ये कॉल करून हे करू शकतो की यू आर इन लेट. सो तुम्ही, फोन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर कॅबिन. हे आहे माझं ड्रॉवर. काही सामान नाही आहे कारण मी सर्व पॅकिंग करून ठेवलं आहे. हे म्हणजे कॅबिन मेटचं आणि हे माझं आहे. तर हे मला द्यायचं आहे बॅक टू गॅली, बिकॉज मी खूप सारं जमा करून ठेवलं होतं टेस्टिंगसाठी. आणि हे म्हणजे कॅबिन मेटचं. आणि इथे मोठं आमचा मिनी फ्रीज. तुम्हाला दाखवते आमचा मिनी फ्रीज. इथे सर्व सोडाज वगैरे भरून ठेवला आहे. मी जास्त तर काय पियत नाही, फक्त सोडा असेल तर पिते, लाईक फॅन्टा, स्प्राईट. छोटूसा आहे, मिनीसा आहे, क्यूट आहे. आणि हे आमचे मोठे बॅड, एक माझ्या कॅबिन मेटचा आणि एक माझा. माझ्या बॅडवरती तर काहीच नाही कारण मी सर्व काढून ठेवलं आहे, साइन ऑफ आहे म्हणून.
माझी बेडशीट, फक्त माझी ब्लँकेट आहे. आणि हे माझं खायचं सामान. मोबाईल बघताना मला हे लागतं, सो मी हे खाते. हे छोटे छोटे ड्रॉर्स आहेत, एक कॅबिन मेटसाठी आणि एक माझ्यासाठी. सो मी तर काहीच नाही ठेवलंय. आणि हे सेफ लॉकर. जर तुम्हाला काही पण सेफ वस्तू ठेवायची असेल तर इथे सेफ तुम्ही ठेवू शकता लॉक करून. सो मला ते असं इम्पॉर्टंट काहीच नाही जे मी ठेवू. सो गाईज, एवढंच आहे माझ्या कॅबिनमध्ये, बाकी काहीच नाही आहे. बट आमचं कॅबिन खूप मस्त आहे, ॲटलिस्ट 2 जणांसाठी. खूप नीट अँड टायडी. सो आय लव्ह माय कॅबिन व्हेरी मच. सो मी माझी बॅग पॅक करून ठेवली आहे. माझं साइन ऑफ फक्त 5 डेज उरलेत म्हणजे साइन ऑफसाठी. सो मी आत्तापासूनच पॅकिंग, कारण मला जाताना माझी कॅबिन क्लीन करावी लागणार. सो जर मी आत्तापासून स्टार्ट नाही केलं तर मला जाताना खूप प्रॉब्लेम होईल, कारण आमची COC ॲडमिन, शेफ ॲडमिन खूप स्ट्रिक्ट आहे क्लिनिंगबद्दल. आणि हे इम्पॉर्टंट चार्जर. सो इथे युरोपवाला चार्जर लागतो. नॉर्मल चार्जर ॲडॅप्टर असतो, युरोपियन ॲडॅप्टर. सो ते लावून आपण आपला चार्जर नॉर्मल लावू शकतो. आणि हे आमचं लॅम्प. सो गाईज, कसं वाटलं तुम्हाला माझं कॅबिन टूर? होप तुम्हाला सर्वांना आवडलं असेल. सो फ्रेंड्स, होप तुम्हाला सर्व माझी कॅबिनची टूर आवडली असेल. सो आमचा कॅबिन एवढाच आहे, छोटासा आहे बट खूप क्यूट आहे. तर तुम्हाला नक्की आवडेल हा व्हिडिओ बघण्यासाठी. सो प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सो प्लीज, बाय. थँक्यू गाईज. आणि उद्या तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईन मी. सो स्टे ट्यून राहा.